वळूयात पुढल्या बातमीकडे आपण। कसबा विधानसभा ठाकरे गटाकडे गेला तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करेन, कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कसबा मतदारसंघ ठाकरे गटानं मागितलाय, त्यांची मागणी रास्त आहे, कुठली जागा कुणाला द्यायची हे मात्र महाविकास आघाडीचे नेते ठरवतील असं धंगेकरांनी म्हटलंय। रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकरजी, खरं तर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत, राज्यभर अनेक बैठका होत आहेत सर्व पक्षाच्या। कसब्याची जागा शिवसेनेकडून मागणी केली, विद्यमान तुम्ही स्टँडिंग आमदार आहात काँग्रेसचे म्हणून, पण शिवसेनेची मागणी रास्त आहे असं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये जनतेने कौल दिलेला आहे आणि ते तिन्ही पक्ष असेल, इंडिया फ्रंटचे जे काही पक्ष एकत्र असतील यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये ज्याने त्याने आपले जे काही जागा पाहिजे त्या मागितल्या असतील आणि मग तो एक कार्यकर्त्यांसाठी केलेला प्रयत्न असतो। काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसच्या जागा मागणार, राष्ट्रवादीच्या मागणार, शिवसेनेच्या मागणार आणि अजून काही पक्ष असतील ते त्यांच्या जागा मागणार। पण कुठली जागा घ्यायची कुठली द्यायची ही वरिष्ठांचा विषय असतो आणि वरिष्ठ जे सांगतील ते खाली आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे काय असतील ते मान्य असतं। आणि जर उद्या काँग्रेसनी जे काही जागा पुण्यात सोडल्या असतील तर त्यामध्ये कसबा गेली तर आमचं काय गैर नाही, शेवटी पक्षाचा निर्णय असतो तो आणि पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतात आणि जो काय असेल तो निर्णय असेल त्याच्यासाठी आम्ही जो पक्ष निर्णय देईल तो आम्ही मान्य करावा लागतो आणि तो आम्ही मान्य करणार। खरं तर वाटाघाटीत कसबा विधानसभा मतदारसंघ सेनेला गेला तर धंगेकर काय करणार किंवा काम करणार? मी हे म्हणतोय की मी कार्यकर्ता म्हणून काम करणार, पक्षाने जो निर्णय घेईन तो अंतिम असतो आणि पक्षाचा निर्णय हा आम्हाला मानावाच लागतो ना। जरी सीट शिवसेनेला गेली तरी कार्यकर्ता म्हणून काम करणार? करावंच लागणार ना, करणार काय, करावंच लागणार। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।